लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे बाळापूर तालुक्यातील बल्हाडी गावातील एक कूपनलिका संपूर्ण गावकऱ्यांचे तहान भागवित असल्याचं चित्र मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाले आहे। नागरिकांना गरजेनुसार शुद्ध व मुबलक पाणी मिळावं या शासकीय उद्देशाला हरताळ फासून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार तालुक्यातील बल्हाडी येथील परिस्थिती पाहता समोर येत आहे। आज तिला सर्वत्र ग्रामीण भागात नागरिकांना प्रत्येक घरात मुबलक व शुद्ध पाणी मिळावं या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशन तसेच विविध योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये निधी उपलब्ध होत असताना सुद्धा बल्हाडी गावातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होण्याचं दिवा स्वप्न बनले असल्याचं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। बहुतांश गावातील रस्त्यावर खोदकाम करून नवीन जलवाहिनी सोबत नागरिकांच्या घरांपर्यंत नळ जोडणी कामं युद्ध पातळीवर करण्यात आल्याचं दिसून येतं। परंतु अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम भागातील अंदाजे 700 लोकसंख्या असलेल्या बल्हाडी गावात मात्र गंभीर परिस्थिती निदर्शनास येत आहे। गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकच कूपनलिका असून गावातील नागरिक कूपनलिकेच्या पाण्यातून आपली तहान भागवत आहेत, तर दुसरीकडे मात्र गत 1 ते 1.5 वर्षापूर्वी पासून गावात जलजीवन मिशन अंतर्गत रस्त्यांचे खोदकाम करून जलवाहिनी तसेच नळ जोडणी करून ठेवलेली आहे। सध्याच्या परिस्थितीत जलजीवन मिशनची कामे अपूर्ण अवस्थेत असून गावात पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याची टाकी बांधकाम करण्याबाबत नियोजित जागेवर केवळ 10 ते 12 फूट खोल खड्डा खोदून ठेवलेला असून आतापर्यंत पाण्याची टाकी बांधकाम करण्याबाबत काहीच हालचाली सुरू होताना दिसत नाही। तसेच गावात इतरही जनहितार्थ योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचं सांगितलं जात आहे। बल्हाडी चिंचोली गणुगट ग्रामपंचायत अंतर्गत असून लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीकडून बल्हाडी गावात सुविधा उपलब्ध करण्यासाठी उदासीनता असल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच निवडणूक कालावधीत गावकऱ्यांच्या मतांवर डोळा ठेवून वारेमाप आश्वासनांचे खैरात वाटणाऱ्या भावी उमेदवारांना कंदील लावून शोधायला जायचे का, असा प्रश्न गावकऱ्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलकरिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.